ज्या वेळेला उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं तेव्हा हा संजय राऊत, विकास खरगे, राहुल गांधी, शरद पवार यांचे पाय चाटत होता. तुम्हाला जेव्हा मुख्यमंत्री व्हायचं होतं, विचार सोडून शिवसेना भाजपा युतीचा धर्म तोडून मूळ जी महाराष्ट्रात गेल्या 40 वर्षाची सेना भाजप युतीची ती तोडून एक तुम्ही विचित्र युती करण्याकरता पाय चाटत होते, तेव्हा तुम्हाला वाटले नाही का की आपण काय करतो? पोलिसांच्या घरामध्ये बोलतो, जरा बाहेर ये, मग आमची मर्दानगी काय आहे हे दाखवतो तुला. आम्ही बाळासाहेबांचे सैनिकच आहे. आम्ही आनंद दिघे चित्रपट बनवला आहे. हा धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनचरित्रावर, आणि धर्मवीर आनंद दिघेने काही दुसऱ्या पक्षाचे काम नाही केले. राजकारणात कोणी टिकायचं नाही, टिकायचं हे सगळे जनतेच्या हातात असते. जोही नेता मोठा होतो जनतेच्या आशीर्वादाने. आज महाराष्ट्रात भाजप सेनेचे काम चाललं आहे. जनता त्यांना भरभरून आशीर्वाद देणार आहे. सगळ्या मायमाऊली यांना, लाडकी बहीण, आई बापाला, भावाला, कुठल्या शाळकरी मुलीला कुठलेही क्षेत्र सुटले नाही ज्याच्याकरता आम्ही योजना आणली नाही. मराठीमधूनच मुख्यमंत्री लाडकी बहिणीचे अर्ज भरायचे आहेत, आणि माझ्या माहितीप्रमाणे कालपर्यंत 3,68,00,000 लाखांपर्यंत अर्ज राज्यामध्ये भरले गेले, आणि ते सगळे अर्ज मंजूर देखील करण्यात आलेले आहेत. याची आता छाननी त्या ठिकाणी चालू होणार आहे. त्या छाननीमध्ये कुठल्या डबल योजनेचा त्यांनी फायदा घेतला असेल तर त्याच्यामध्ये ते डिलीट होतील. कोणीतरी हा संभ्रम पसरवलेला आहे. सगळं कामकाज राज्यामध्ये मराठीत जर चालतं, अगदी कोर्टापासून, त्याच्यामुळे काही लोकांनी गैरसमज पसरवून आपल्या मीडियापर्यंत बातमी पोहोचवून ती 100% खोटी आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची माहिती मिळते काय? आता मला नाही वाटत की असला काही निर्णय घेऊ शकताल, कारण 46,000 कोटीचा हा एवढा 46,000 कोटी रुपये जमा करतानाच सरकारला फार अडचण चाललेली आहे. पण तो जे काही घोषणा केली ती पूर्ण झाली पाहिजे, म्हणून ते विकास निधीला आमच्या त्या ठिकाणी चार्ट बसलेला आहे. आमच्या पण सगळ्यांच्या आमदारांच्या कामाला फटका बसलेला आहे. पण आता काय दुसरं काही माफीची काही कुठली घोषणा होऊ शकत नाही. जिल्ह्यामध्ये एवढा कोट्यवधीचा निधी आणला, उद्घाटन झाली, भूमिपूजन झाले, काम पूर्ण होतील? माझे 80% कामं पूर्ण होणार. 20% कामं जे 2-2, 3-3 टप्प्यातले आहेत, मोजके कामं आहेत, ते 20% पण आहे. 10-5% कामं असतील. आता त्यातली जी काही धरणाचे प्रोजेक्ट मी आणलेत त्याला वेळ लागणार आहे. नदी दुरुस्ती प्रकल्पाचे मी काम आणले त्याला वेळ लागणार आहे. नवीन स्टोरेज सिंचन तलाव, नवीन स्टोरेज तलाव, त्यानंतर आपलं पर्यटन, हे ज्या गोष्टी आहेत याला थोडा वेळ लागेल. बाकी तर आता आपण पाहता की दृष्टिक्षेपात सगळी कामं येऊन राहिलेली आहेत सगळी. आणि महिन्याभरामध्ये मी इतक्या स्पीडनं लागलो की जवळपास ही जी छोटी मोठी कामं आहे इथं संपणार सगळं. सर्वे करा, तुम्हाला कळून जाईल. सहा विधानसभा लढणार आहेत ते या आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये. हा, त्याचा काही फरक जाणार आपल्या महाराष्ट्र? नाही आमच्या बघा, लोकसभाचा विषय वेगळा आहे, विधानसभा विषय वेगळा आहे. लोकसभेची अँटी इन्कम्बन्सी वेगळी होती, त्यामुळे जे काही वातावरण तयार झालं ते वेगळं होतं. विधानसभेत असं नाही होणार. किंवा आता बाकी विधानसभा बुलढाण्यामध्ये तर आमचं काय, कोणीही आला आमच्या समोर तर आमचे कार्यकर्ते सज्ज आहे, आमचा मतदार सज्ज आहे, आमची जनता सज्ज आहे. त्यांना काम दिसतंय आणि कामाला मत ते 100% देणार आहे. आता आपण जे कॅथलिक सेंटर आपण चालू केलं, 7 महिने त्याचं काम पूर्ण होणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्या मस्टर वगैरे सगळं असणार आहे, कारण बायपास, ओपन बायपास सर्जरी पण तिथे होणार आहे. मेडिकल कॉलेजचा प्रश्न काय रखडलेला आहे का? मेडिकल कॉलेजचा प्रश्न लखडलेला नाही आहे. या महिन्यामध्ये त्याचं TS होऊन टेंडर निघणार आहे, आणि वेळ पडली तर आचारसंहितेच्या आधी BSc ॲग्रीचं मॉडेल डिग्री कॉलेज आणि हे तुमचं काय आपलं मेडिकल कॉलेज, आणि गरज पडली तर हे 460 दुकानांचं कॉम्प्लेक्स, हे सगळ्यांचं आम्ही भूमिपूजन घेणार आहोत. बोदवड उपसा सिंचनचं पण टेंडर लागलंय. 21 तारीख शेवटची आहे. 30 तारखेच्या आत आम्ही बोदवड उपसा सिंचनचं काम देखील चालू करणार आहोत. जे मराठीमधून अर्ज भरलेले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे, ते अर्ज रिजेक्ट होते असं संभ्रम निर्माण झाला. मराठीमधूनच अर्ज मुख्यमंत्री लाडकी बहिणीचे अर्ज भरायचे आहेत, आणि माझ्या माहितीप्रमाणे कालपर्यंत 3 कोटी काही 68 लाखापर्यंत अर्ज राज्यामध्ये भरले गेले, आणि ते सगळे अर्ज मंजूर देखील करण्यात आलेले आहेत. त्याची आता छाननी त्या ठिकाणी चालू होणार आहे. त्या छाननीमध्ये समजा ज्यांना कुठल्या डबल योजनेत त्यांनी फायदा घेतला असेल तर त्याच्यामध्ये ते डिलीट होतील. कोणीतरी हा संभ्रम पोहोचलेला आहे की हे मराठीमध्ये लागतं, असं काही नाही आहे. सगळं कामकाज राज्याचं मराठीमध्ये चालतं, अगदी कोर्टापासून. त्याच्यामुळं काही अल्पबुद्धीच्या लोकांनी त्याचा गैरसमज करून आपल्या मीडियापर्यंत बातमी पोहोचली, ती 100% खोटी आहे. संजय राऊत म्हणतात की एकनाथ शिंदे साहेबांवर त्यांनी टीका केली की बूटसाठी लाचार, खुर्चीसाठी आईच्या खुशीत वार खातात, सुपारी घेऊन
दिल्लीश्वरांचे बूट टाकत आहेत अशा पद्धतीने टीका केली त्यांनी. ज्या वेळेला उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री व्हायचं होतं तेव्हा हा संजय राऊत कोणाकोणाच्या पाय चढत होता? विकास खारगेंचे, राहुल गांधींचे, शरद पवार साहेबांचे. तुम्हाला ज्यावेळेला मुख्यमंत्री व्हायचं होतं विचार सोडून, शिवसेना भाजपा युतीचा धर्म तोडून, मूळ जी महाराष्ट्रातली गेल्या 40 वर्षाची सेना भाजप युतीची ती तोडून एक तुम्ही विचित्र युती कराय करतात, त्यावेळेला पाय चढत होते. तेव्हा तुम्हाला वाटलं नाही की आपण काय करतोय म्हणून? आणि एकनाथ शिंदे साहेब केंद्रात जातात, ते भाजपचीच युती आहे, ही बाळासाहेब ठाकरेंनी केलेली युती आहे. त्याच्यामुळे आम्ही काही वेगळं करत नाहीये. आणि आपल्या वरिष्ठाच्या नेत्यांना भेटणं, त्यांच्याकडे काही निधी आणणं, का सरकार चालवताना त्यांच्या त्यांच्याशी चर्चा करणं, ही काय चाटुगिरी आहे? चाटुगिरी केली तर या संजय राऊतला म्हणा तू आणि तुझ्या नेत्याने केली चाटुगिरी. आमच्या साहेबाला काय नाव ठेवतं? अरे आम्ही तर क्रांती केली, आम्ही उठाव केला, आम्ही स्वाभिमानानं आम्ही बाजूला झालो. आज आम्ही पाहिलं की तो आम्हाला छक्का म्हणला. जरा पोलिसांचा बंदोबस्त करू नये, तू मर्द असायचा त्याला डाऊट दूर होऊन जाईल, समजेल तुला आमच्या सोबत छातीला छाती बिडवलं काय होईल. नुसता पोलिसांच्या घेण्यामध्ये बोलतो, बडबड करतो, जरा बाहेर आहे. मग आमची मर्दांगी काय दाखवू तुला? आम्ही बाळासाहेबांची सैनिकच आहे. तडीपार झालो, MPDA झाल्या, केसेस झाल्या, चांगलं माहिती आहे आम्हाला कसं लढायचं असतं. तर तू तर घरात बसून बोलतोय, तुझ्यावर काय केस आहे कुठली? नागरिकांसाठी त्यावर संजय राऊतांनी एक अशी सफाई टीका केली. ताईंमाई अक्का तुमचा पक्ष छक्का अशी टीका केली त्यांनी. तेच म्हणलं ना, तो जो छक्का बोलला त्याला आम्ही दाखवून दे ते मर्द काय असतात ते. आणि ह्या एवढ्या मोठ्या सुंदर योजना आहे. तुम्ही मुख्यमंत्री होते, 2.5 वर्ष घराच्या बाहेर निघले तुम्ही. तुम्ही काय योजना आणणार होते? मागच्या बाहेर तरी पडले का? वर्षावर तरी काही बाहेर पडले का तुम्ही? मुख्यमंत्री कसा असतो हे आता पहा जरा. शिवसेनेचे संस्कारातला आहे, बाळासाहेब संस्काराचा. तुम्हाला करता नाही म्हणून नाव ठेवता आम्हाला तुम्ही. अरे तुम्ही आम्हाला काय हिनवा, काय बोला, पण महाराष्ट्रातल्या जनतेने एकनाथ शिंदेला आज काळजापासून स्वीकारलेलं आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांना स्वीकारले की असा मुख्यमंत्री आम्ही राज्यात कधी पाहिला नाही, असा मुख्यमंत्री कधी होणार नाही. उद्धव ठाकरेंनी अशी टीका केली देवेंद्र फडणवीसांवर, एक तर तू राहशील नाही तर मी राहील राजकारणामध्ये. तू एकेरी शब्द वापर केला त्यांनी उपमुख्यमंत्री पदा. तेव्हा राजकारणात कोणी टिकायचं कोणी टिकायचं हे सगळं जनतेच्या हाती असतं. त्याच्यामुळे जोही नेता मोठा होतो तो जनतेच्या आशीर्वादाने होतो. आणि आज महाराष्ट्रामध्ये जे काही भाजप सेनेचं काम चाललंय, जनता त्यांना भरभरून आशीर्वाद देणार आहे. सगळ्या मायमाऊलीला, लाडकी बहीण, आईला, बापाला, भावाला, आजोबाला, कुठला शाळकरी मुलीला कुठलाही क्षेत्र सुटलं नाही ज्याच्यामध्ये आज मुख्यमंत्री मोदींनी योजना आणली नाही. शेतकरी आहे, शेतमजूर आहे, गोर आहे, गरीब आहे, सगळे. त्याच्यामुळे या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या एकनाथ शिंदेच्या पाठीशी आहेत, भाजप सेना युतीच्या पाठीशी आहे. कोणी किती भुकलं, कोण कोणाला जिरवलं तर ते निवडणुकीच्या मैदानात समजणार आहे. असं म्हणतात की या योजना फक्त राजकीय म्हणजे समोरची निवडणूक पाहून योजना आणलेल्या आहेत, त्यामुळे हा राजकीय जुमला आहे. ज्याला काय म्हणायचं म्हणा, कारण असले जुमले त्यांनी आधी केलेले आहेत. 2004ला सरकार येताना त्यांनी सांगितलं आम्ही शेतकऱ्यांना वीज फुकट देऊ, आणि 2 महिन्यात योजना गुंडाळली होती. आम्हाला विश्वास आहे की आमचे एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात ते करून दाखवतात. ते बाळासाहेबांचे सैनिक आहेत. बाळासाहेबांनी जे बोलले ते केले, आणि एकनाथ शिंदे साहेब ज्या योजना आणल्यात, काय पण जग इकडे तिकडे झालं तर ह्या योजना बंद होणार नाही, 100% बंद होणार नाही.